कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लक्ष्मण, माझा तर विश्वासच बसत नाहीये, हा आशू अजून। भाऊ हे आता विचार करून काहीच उपयोग नाहीये। आशू मनापासून लग्नाला तयार झालाय, त्याने मिठाई पण वाटली। आणि आता मगाशी आशू आणि शिवाचं जे काही भांडण झालंय ना, त्यावरून त्या दोघांचे एकत्र येण्याचे सगळे मार्ग बंद झालेत असं मला तरी वाटतंय। गैरसमज, केवळ गैरसमज, गैरसमजामुळे होतात या सगळ्या गोष्टी। एक गैरसमज संपला की दुसरा गैरसमज हजर, आणि म्हणूनच या सगळ्या अडचणी वाढतात। एक्झॅक्टली भाऊ, तेच सांगतोय मी। आणि ते दोघे त्या येणाऱ्या अडचणी दूर करण्याचाही प्रयत्न करत नाहीयेत। आणि आपण तरी कुठे केले प्रयत्न? नाही, ते दोघे त्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना समजत नाहीये नेमकं काय घडतंय, काय होतंय। पण आपण ही परिस्थिती बाहेरून बघतोय ना, मग आपण तरी त्यांच्यातले हे गैरसमज दूर करायला हवेत। कसला गैरसमज? कोणाचा गैरसमज? त्या दोघांच्या नात्याबद्दल तुमचे गैरसमज झालेत, ते आधी दूर करायला हवेत। मुळात ते दोघं एकमेकांसाठी बनलेच नव्हते। काय बोलतेस सीता तू? काय चुकीचं बोलतेय मी? मला वाटलं होतं आता तरी तुम्ही आनंदाने या सगळ्यात सामील व्हाल, पण नाही। कसा होऊ सामील मी आनंदात? का नाही होऊ शकत? आता सगळं स्पष्ट झालंय। शिवाचं सत्य सगळ्यांसमोर बाहेर आले आणि तरीही तुम्ही तिचीच बाजू घेताय। मला वाटतं लेकाच्या आनंदापेक्षा शिवा कशी योग्य आहे हे सांगणं तुम्हाला अधिक महत्त्वाचं वाटतंय। नाही वहिनी, तसं नाहीये। भाऊजी, तुम्ही तर काही बोलूच नका। यांना ना फक्त स्वतःचा हट्ट पूर्ण करायचा। काय बोलतेस सीता तू? मग का करताय हे सगळं सांगा? ते काही नाही, आता मी काहीही ऐकणार नाही। तुम्ही शपथ द्या मला। हे बघ सीता, मी तुझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण हे शपथ बिपत काय नको। वहिनी, भाऊ नाही, आशूचं चांगलं झालेलंच बघायचंय ना। हो ना, मग तेच म्हणते मी। आशूने या नात्याला स्वतःहून संमती दिलीये, स्वतःहून तयार झालाय तो। त्यामुळे तुम्हाला शपथ घ्यावीच लागेल। सीता ऐक, या शपथ, तुम्ही ह्यानंतर आशू आणि शिवाच्या नात्यात कुठलीही मध्यस्थी करणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।